जय हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये, ज्याची मी सुरुवात केली वणीगडापासून। आईचं दर्शन घेण्यासाठी लाखो संख्येने भाविक पायी डोंगर चढून येत असतात। गडावर पोहोचल्यानंतर आंघोळ करून लोक आईचं दर्शन घेण्यासाठी निघतात। तुम्ही बायना कल्प्या थांबणार आहे, मला भिऊ देणार। ए कल्प्या, मला भिऊ देणार आहे हो। वारा बघून कल्प्या भिन्नाट सुटला। बाबो गर्दी कल्प्या, गर्दी डोंगराच्या पायथ्यापासूनच हालायला तयार नाही। गर्दी पाहून आम्ही निघालो घरी। चाल कल्प्या, आपल्या घरी चला। चैत्र पौर्णिमेच्या उत्सवात लाखो संख्येने गर्दी चैत्र पौर्णिमेला गडावर येत असते। पूर्ण चैत्र महिन्यात गड हा पूर्ण भाविकांनी भरलेला असतो, त्यामुळे लांबूनच आईचं दर्शन घेऊन रस्त्याने जाताना रस्त्यावरची यात्रा बघितली। पायी येणारे भाविक थोडी विश्रांती या कुंडाजवळ घेत असतात। पुढे जाऊन कुंड थोडं तुम्हाला जवळून दाखवतो। गडावर येतानाचा रस्ता पूर्णपणे नागवडी वळणाचा आहे। गडाच्या पायथ्याशी जोरदार चेकिंग चालू असते, कारण की 2 व्हीलर व 4 व्हीलर चैत्रीच्या महिन्यात बंद केलेले असते। आपली 2 व्हीलर एका ओळखीच्या पोलीस मॅडमांनी सोडून दिली होती। लांबून पायी येणारे भक्त समोरच्या डोंगरावरून जात असतात। मोकळा रस्ता बघून कल्प्याने गाडी भिन्नात काढली। भाऊला म्हटलं, भाऊ थोडे हळू चालव, आई ते जातील उडून माझे। हा डोंगराचा बॅक साइड, काय ते डोंगर, काय ते झाडी। वणी क्रॉस केल्यानंतर पुढे येऊन आहे ओझरखेड धरण। धरण बघण्यासाठीची एंट्री तर बंद होती। पुढे आल्यानंतर एक पाट बघण्यासाठी थांबलो। धरणातून येणारं पाणी पाटातून एकदम नितळ वाहत होतं।
तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील. आनंदी राहा, खुश राहा. रामकृष्ण हरी.